हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि मी आज सकाळी लवकरच नाश्ता बनवते कारण की ओमला क्रिकेट खेळायला जायचं आहे आणि विशाल पण येणार आहे. तर दोघांना सोबत नाश्ता देते. एकीकडे चहा ठेवला आणि दुसरीकडे पीठ मळायला घेतला, म्हणजे गरम गरम त्याला चहा चपाती देता येईल. ओमला खेळायला जाणार आहे म्हटल्यावरती पोटभर नाश्ता करून पाठवलेलं बरं, नाही तर फुगत चक्कर वगैरे येईल उन्हात. तर पीठ वगैरे मळलं, चहाला उकळी आली आणि चपाती लाटायला घेतली. तेवढ्यात दूधवाल्याची वाट बघत होती कारण की म्हटलं चहा चपातीने ॲसिडिटी होईल त्याला, म्हणून दूध चपाती देणार होती. तर ते दुधाचीच वाट बघत होती. एवढ्या सकाळी काही येत नाही, तो 8:15 वाजता येतो दूधवाला, म्हणून वाट बघत होती. मग नंतरला चपाती वगैरे केल्या आणि डाळ भाताचं लावलं. डाळ आणि शेवग्याची भाजी करायची होती सुक्की. म्हटलं तर दूध नाही आलं तर मग डाळ आणि शेवग्याची भाजी तरी खाईल दूध जायच्या आधी. आणि मग नंतरला भात वगैरे लावला, डाळीला उकळी दिली आणि त्याला जेवायला दिलं दोघांना पण. ओम गेला खेळायला आणि विशाल झोपला. मग बनलं आहे आणि जेवण वगैरे बनवून झालं आहे. विशालचं पण जेवण झालं आहे. तर आता मी दळणं करते कारण आम्हाला उद्या परवा गावी जावं लागेल. तर त्यामुळे म्हटलं आता दळणं वगैरे करून घेते सगळं आणि मग तिकडे कपाट नेऊन ठेवलं आहे. तिकडे कपडे वगैरे पण लावायचे. एक काम करते आता, लवकर काम आवरलं आहे. तर मायराचं पण आवड वगैरे झाली, नाश्ता झाला आहे. कुठे चालली मायरा? कुठे चाललीस तू? इकडे बघ. कुठे चाललीस? तिला गाडी खेळायची आहे, ती तिकडे गाडी खेळतो पण मी दळणं करते आणि मग बाकीची कामं करते. 2 hours later. मायराला आणि विशालला इव्हिनिंगचा नाश्ता दिला. विशाल रात्री 1-2 वाजता जेवतो नाईटला, म्हणून म्हटलं नाश्ता भाजी चपातीचाच द्यावा, म्हणजे भूक लागणार नाही परत सारखी. मायरा पण त्याच्यासोबत नाश्ता करायला बसली. तिला पण खाली खेळायला घेऊन जायचं होतं. तर असा काही होता आजचा आमचा दिवस. बाय बाय, गुड नाईट.